नमस्कार, मी रश्मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर इथे मी चिकन घेतले अर्धा किलो। तर चला ह्याच्यात आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया। हा आहे मालवणी मसाला, जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं घ्यायचं। हळद आहे, गरम मसाला, धनेपूड आणि हा आहे चिकन मसाला। चिकन मसाला कोणताही तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या, मी ते सुहानाचा घेतलाय। अद्रक लसूण पेस्ट आणि मी इथे अर्धी वाटी दही घेतलंय आणि चवीपुरतं मीठ। आणि हा आहे बरिस्ता, कांदा फ्राय करून घेतला आहे, तो पण घालायचा। आणि थोडा मी नंतरसाठी ठेवणार आहे वरतून गार्निशिंगसाठी। आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर पण आहे, ती पण घालून घेऊया आपण ह्याच्यात। चांगलं मिक्स करून ह्याला आपण आपल्याकडे वेळ जास्त असेल तर अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं, नाही तर 15-20 मिनिटं ठेवलं तरी चालेल, हरकत नाही। छानपैकी ह्याला मिक्स करून घेतलंय मी। आता आपण ह्याला ठेवून देते असं झाकण मारून 15 ते 20 मिनिटांसाठी। आणि आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय आणि आता पाणी तापायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण हे काही मसाले टाकूया, खडे मसाले। आणि हा लिंबू। पाण्याला उकळी आली ना की आपण तांदूळ टाकून घेऊया। पाण्याला उकळी आली आहे चांगली। आता ह्याच्यात आपण हा तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ हा आपण आता 70% शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ मी चांगला शिजवून घेतलाय। मगाशी व्हिडिओ ऑन करायला मी राहून गेलं माझं, आणि हा चांगला शिजलाय भात। आता 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत आणि याच्यात तेल टाकून घेतले आधी। कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेऊया मऊ होईपर्यंत। कांदा आणि टोमॅटो चांगला आपला मऊ झालाय। आता हे जे मॅरिनेट केलेलं हे आहे चिकन, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आपलं चिकन छानपैकी शिजलं आहे बघा। आता ह्याच्यात आपण भात घालून घेऊया, टाकून घेऊया। छानपैकी पसरवून घ्यायचं सगळीकडे। मग त्याच्यावर हा बरिस्ता टाकायचा, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना,
ह्याच्यावर पुन्हा एकदा मी भाताची लेयर टाकून घेतली आहे आणि आता पुन्हा हे टाकायचं बरिस्ता. आणि पुदिना आणि कोथिंबीर. थोडंसं तूप आणि हा कलर थोडासा टाकायचा असेल तर टाकायचा, दिसायला छान दिसतं म्हणून टाकायचं. आता आपलं झाकण ठेवून ह्याला 10 ते 12 मिनटं आपण शिजवून घेऊया. आणि ह्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे आता, कारण आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. 10 ते 12 मिनटं आपण शिजवून घेऊया. बारीक गॅसवर शिजवूया ह्याला आपण. चला तर मग बघूया आपली बिर्याणी झाली आहे का. मस्त सुगंध येतोय बिर्याणीचा. भात पण एक मस्त सुटसुटीत झालाय. सुगंध पण खूप भारी येतोय. प्लीज एकदा करून बघा, अशा पद्धतीने फटाफट होते. तर चला ह्याची आपण प्लेटिंग करूया. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.